नमस्कार, माझं नाव गौरव रोगे. आपल्या या सवंगडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज माझी नाईट शिफ्ट आहे, सो आजपासून मी नाईट शिफ्टला जाणार. तर आता वाजलेत 9:15. तर आता मी निघेन जायला. सो आज मी काय बनवणार आहे ते तुम्हाला कॅप्शनमध्ये कळेलच. सो चला, आता निघालो आहे मी. लिफ्टचं बटन प्रेस करतो. लिफ्ट येईल. आता बघू आपण. लिफ्ट आलेली आहे. चला, लिफ्टमधून तर मी बाहेर आलो आहे. सो आता आपली ब्लूबेरी वाट बघते. ब्लूबेरी म्हणजे काय ते मी तुम्हाला आता दाखवतो. असा हा गेट आहे इथे. सो गेट मी लावला आहे. तर ही आहे माझी ब्लूबेरी. इथे बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी दाखवतो जवळून. सो ही आहे माझी ब्लूबेरी. आमची बिल्डिंग. इथून मी आलो. हॉटेलमध्ये तर मी पोचलो आहे. आता मी कार्ड स्वाईप करतो आहे. बघू शकता 3 पण झालेलं आहे. इथे मी ब्लूबेरी लावली आहे पार्किंगला. आता मी जातो आहे खाली बेसमेंटमध्ये. सो ही लिफ्ट आहे, पण इकडून तुम्ही आतून बाहेर येऊ शकता. इथून तुम्ही बाहेरून आतमध्ये नाही जाऊ शकत. ॲक्सेस नाही आहे तो. इथून मी जाईन बेसमेंटला. आहे बेसमेंटसाठी जायला रस्ता. सो आता मी B1ला आहे. तर इकडून खाली मी B2ला जाईन. B2ला इकडे मग शेपकोट वगैरे ते चेंजिंग रूम इकडेच आहे. सो मी चेंज केलं. इथे बघू शकता मी खेळण्यासाठी कॅरम वगैरे आहे. ही पेंटिंग आहे. हे बघा इथे वेलकम हे माझं नाव आहे. मी जॉईन केलं लास्ट मंथमध्ये. सो वेलकम टू द टीम जानेवारी. सो आता मी आलो लॉकर रूममध्ये. तर हा हे 59 आहे. हा माझा लॉकर आहे. आता मी ओपन करतो. ही बघू शकता हॉटेलची लिफ्ट आहे. 10व्या माळ्यावर आमची बेकरी आहे. सो आता मी लिफ्ट आली आहे 10व्या माळ्यावरती. मी आता बाहेर जाईन लिफ्टच्या. सो ही आमची बेकरी आहे. आमचे सिद्धांत शेफ आहेत जे पेस्ट्री मारतात आहेत. आणि हे आमचे साहिल शेफ आहेत. काय करतात आहेत साहिल शेफ तुम्ही? डीप करताय बाबा. डीप करतायत. सो ही माझी शीटर मशीन. ही पूर्ण बेकरी बघू शकता. तर आता मी क्रोझनच्या शीट आहेत ते काढून ठेवले आहेत थॉ व्हायसाठी. आता हे नॉर्मल टेम्परेचरला आलं तर मग आपण याला शीट करणार क्रोझनसाठी. हा मी ट्रे घेतला आहे. ट्रेला नॉर्मल थोडासा मैदा ग्रीस करून घ्यायचा, जेणेकरून क्रोझन याच्यामध्ये चिकटू नये म्हणून. सो नॉर्मल ग्रीस करायचं, जास्त मैदा नाही मारायचा. आता डो चांगला थॉ झालेला आहे. हलका मैदा ग्रीस करून घ्यायचा. दोन्ही साईडला मैदा ग्रीस करून घ्यायचा. मैदा जास्त नाही ग्रीस करा, थोडासाच मैदा मारायचा. रेडी आहे. पिझ्झा कटर आहे. पिझ्झा कटर त्याच्याने अंदाजे आपण कापून घेतो जसं आपल्याला पाहिजे तसं.
तो तुम्ही आता बघा मी कसं कट करतोय. साईडचे जे एक्स्ट्रा एजेस आहेत ते काढून घ्यायचं. पिझ्झा कटर आहे आणि साईज वाईज आपण कट करून घेणार. चार्जर आहे का? ठीक आहे. चार्जर. हो. हां यस आय हॅव चार्जर. 5 मिनिटासाठी द्या ना. काही आता 15 मिनिटामध्ये जाणार घरी. की आता 15ला निघणार मी. तर पिझ्झा कटरनी मी असं हे कापून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता. हे असं मी कापून घेतलं. सो याला रोल करताना मी तुम्हाला दाखवेन. थोडं याला स्ट्रेच करायचं. टाईट रोलिंग करायचं, नाहीतर मग बेक झाल्याच्या नंतर फ्रोझन ओपन व्हायचे चान्सेस असतात. सो मेक शुअर रोलिंग करताना तरी पण टाईट रोल करायचं. आपण हे मिनी फ्रोझन बनवतो सकाळच्या मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी. सो याची साईज जास्त नाही आहे, नॉर्मल साईज आहे. तुम्ही बघू शकता साईज पण. नॉर्मल साईज आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे सर्व एकसारखं झालं तर दिसायला पण चांगलं वाटतं. मेक शुअर जे करताय ते व्यवस्थित एक साईज करा, जेणेकरून बेक झाल्याच्या नंतर पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता मी ट्रेमध्ये अरेंज करतो, तुम्ही बघा कसं वाटतं. सर्व साईज इव्हनच आहे. एक साईज मोठी एक साईज छोटी असेल तर मग जो कोणी गेस्ट असेल तो पण बोलेल की एक मोठा एक छोटा, सो कंप्लेंट होऊ शकते. सो मेक शुअर साईज सर्व सेम असल्या पाहिजे. सो आता हे क्रोझन बनवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. पूर्ण सगळ्या साईज इक्वल आहे. साईज इक्वल असेल तर बेकिंग नंतर पण ते एक साईज वाटतं. तर साईज छोटी मोठी असेल तर मग प्रॉब्लेम होतो, गेस्टची कंप्लेंट येऊ शकते. सो साईज नेहमी इक्वल ठेवायची. अभी फर्स्ट जो मैंने बनाया था वो प्लेन क्रोजन था. अभी मैं मल्टीग्रेन क्रोजन बनाने जा रहा हूँ. तो मल्टीग्रेन क्रोजन के लिए हम लोग ऐसे डो शीट करते हैं, उसके ऊपर ये मल्टीग्रेन सीड स्प्रेड करने का. तो मैंने ये पूरा मल्टीग्रेन सीड्स उसके ऊपर स्प्रेड किया है. अभी उसको हम शेप देंगे. सो ये मैंने अभी इसको ऐसे कट कर लिया है. तो इसके बाद हम अभी रोलिंग करेंगे. और जैसे अपना बेकिंग के पहले हम उसके ऊपर गार्निश के लिए मल्टीग्रेन सीड्स डाल देंगे, तो हमें पता चलेगा कि ये मल्टीग्रेन क्रोजन है. ये मिल्क वॉश है, एग और मिल्क इसमें मैंने ऐड किया है. तो अभी बेकिंग के पहले जैसे क्रोजन प्रूव हो जाता है तो उसके ऊपर ये मिल्क वॉश करना है, फिर उसके अंदर बाद में बेकिंग के लिए डालना है. अच्छे से
सब क्रोजन के ऊपर मिल्क वॉश करना है। इससे अच्छा कलर आ जाता है बेकिंग के बाद। देखो ये मैंने बेकिंग के लिए डाला है। सो अब इसका डोर लॉक कर देता हूँ। तो मैंने वो चालू कर दिया। ये मल्टीग्रेन क्रोजन है। तो जैसे मैंने आपको बोला था कि बेकिंग के पहले इसके ऊपर मल्टीग्रेन सीड्स डालना है। ज़्यादा नहीं, थोड़ा थोड़ा ही डालना है, क्योंकि इसके अंदर भी हमने मल्टीग्रेन सीड्स डाला है। तो बस जस्ट टॉपिंग के लिए उसको डालना है। ये ऐसा हो गया मल्टीग्रेन सीड्स। ये रात का व्यू देख सकते हो आप। अभी मैं हूँ 11th फ्लोर पे। तो यहाँ से आप देख सकते हो बाहर का पूरा व्यू। ये मेट्रो का ब्रिज है सामने से। अभी तो मेट्रो बंद हो चुकी होगी, क्योंकि अभी रात के लगभग 3 बजने को आए हैं। देखो ये क्रोजन आप देख सकते हो। ये है प्लेन क्रोजन, बटर क्रोजन, और ये मल्टीग्रेन क्रोजन। फायनली नाईट शिफ्ट संपलेली आहे। सो आता वाजले 9:30, तर आता मी निघालो घरी जायला। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।